हाय, हॅलो, नमस्कार. मी मीनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ह्या YouTube चॅनलवर, ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐकू आनंदे. या चॅनलवर आपण स्थलांतर ही कादंबरी बघतोय, जी लिहिली आहे डॉक्टर अलका कुलकर्णी यांनी आणि प्रकाशित केली आहे विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी. ह्या कादंबरीचा जो आपण मागचा चौथा भाग पाहिला होता, त्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की अ, नवीन आलेल्या धान्याची पूजा केली जाते, पण ह्या वेळेला हवं तसं पीक पाणी झालं नाहीये. त्यामुळे गावातले ऑलमोस्ट सगळेच नाराज आहेत. त्यातनं म्हणजे जो काही रोज मिळतोय किंवा जे काही पैसे मिळतात त्याच्यात त्यांचा भागत नाही तरीही दारू मात्र न चुकता पिली जातीये. त्याचमुळे माकती आणि उख्या यांच्यात झालेलं भांडण हे पण आपण ह्याच्यामध्ये पाहिलं. त्याच्यानंतर आता ह्याला योगेश जो आपल्या वडिलांच्या आजारपणामुळे होणाऱ्या खर्चामुळे थोडासा त्रस्त झालाय. त्याला सुरेश निस्वार्थीपणे मदत करतोय. तसंच गावात आलेले जे नवीन उमेश, मनोज आणि रमेश हे जे तिघं आहेत, ते पण आता कुठेतरी सांगतायत, की आमच्या गावाला एकी केली. त्यांनी काहीतरी एकत्र आले ते लोक आणि त्यांनी ठरवून रोज वाढवून घेतला वगैरे. तर हे खरंच म्हणजे हे जे बाहेरची माणसं आहेत, म्हणजे सुरेश काय, रमेश काय किंवा त्याचे इतर 2 साथीदार काय, हे खरंच निस्वार्थीपणे मदत करतायत का गावातल्या लोकांना? किंवा त्यांच्या डोक्यात हे जे काही पिल्लू सोडलं जातंय, तर ते खरंच का सोडलं जातंय? तर आता हे आपल्याला पुढच्या भागांमध्ये हे सगळं उलगडणारच आहे आणि त्यासाठीच आपण आता वळतोय स्थलांतरच्या पुढच्या म्हणजेच 5व्या भागाकडे. चला तर मग बघूया काय आहे हा 5वा भाग. मागती बाईनं सुजलेल्या गालावरून हात फिरवला. तिचं सगळं अंग ठणकत होतं. अंगात कणकण होती. तिला एकदम थंडी वाजून आली आणि डोकं सगळं जडशीळ झालं. पण आता कंटाळा करून चालणार नव्हतं. लेकरांना शाळेत पिटाळून मागती नाईलाजानं उठली. गेल्या कित्येक दिवसापासून तिला रोज अशी थंडी भरून यायची. चिंधीनं डोकं गच्च बांधत ती खुपडी बाहेर पडली. भिंद्री, सैनी, सेंगी आज कुणीच बरोबर येऊ शकत नव्हतं. आज थोडीफार तरी लाकडं आणायला हवीच होती. घरातलं रॉकेल संपलं होतं. गेल्या 2 महिन्यांपासून बलवंत भाऊच्या दुकानावर रॉकेल भेटलं नव्हतं. 15 दिवसापासून ती रानात फिरकली नव्हती. तिला सैनीचा हेवा वाटायला लागला. सैनी आणि बिरसानं कशी मागच्या होळीपासूनच लाकडांची बेगमी करून ठेवली होती. पण उख्या तिनं सुस्कारा सोडला. गावातले सगळेच दारू प्यायचे, त्यात नवं ते काय. पण बिरसा आणि योगेश सारखे कमी पिणारे थोडकेच. आणि उख्या तर परवा त्यावरूनच तर बाचाबाची झाली होती. कार्डावर रॉकेल मिळत नव्हतं, पण लपून छपून इकडून तिकडून आणता आलं असतं. त्यासाठीच तर तिनं पैसे मागितले उख्याला. तिचा सगळा जीव आक्रसला. पैसे मागितले म्हणून आधी बडवलं उख्यानं आणि नंतर मुकाट्यानं देह त्याच्या स्वाधीन करताना उद्याची चूल कशी पेटवायची एवढंच तिच्या मनात होतं. खुरडत खुरडत मागती रानात शिरली. मोठ्या मुश्किलीनं तिनं एक मोळी गोळा केली. ती ओढ्यापर्यंत आली. ओढ्याच्या वरच्या अंगाला एक मोठा खडक होता, चांगला 2-3 पुरुष उंच. तिनं मोळी उतरून ठेवली. ती वाकली ओढ्यापाशी पाणी प्यायला. तेवढ्यात तिला मागून कोणीतरी धरलं. तिनं सुटायची धडपड केली, पण तशी पकड अधिकच घट्ट झाली. हताश पडत शेवटी ती स्तब्ध अशी उभी राहिली. तेव्हा 2 हात पोलक्यातून आत शिरले. आता तिच्या पाठीवर पुरुषी देहाचं ओझं. आपण खोल खोल डोहात बुडतोय असं तिला वाटलं. हात अधिकच आक्रमक झाले. पुरुष देहाची वाढती ऊब पाठीवर जाणवली तेव्हा सगळी ताकद एकवटून तिनं सुटण्यासाठी धडपड केली. तिच्या पाठीमागून हसण्याचा पुरुषी आवाज आला. स्वतःच्या सत्तेची जाणीव असलेलं हसू. आता हालचाल केली नाही तर सगळी शक्ती एकवटून तिनं ते पाशवी ओझं दूर केलं आणि मोळी तिथंच टाकून ती पळायचा प्रयत्न करायला लागली. पण लगेचच त्यानं तिला पकडलं. सगळा अपमान विसरून तिनं विनंती केली, पाय लागो. आता तिनं नजर उचलून त्याच्याकडे पाहिलं. तिनं त्याला आधी कधीही पाहिलं नव्हतं, पण तो वन खात्यातला रक्षक होता हे तिला उमगलं. छोडी दे. हे काय? मोळीकडे निर्देश करत त्यानं विचारलं. उत्तराची गरज नव्हती तरीही. भाऊ, तुला थंड पडेल. लेकरं बाळ. पुढं काही न बोलता ती त्याच्याकडे बघत राहिली. के छोडी दे. लकडी तोडीन मना है, मालूम नाही तुले? काहीच न बोलता ती त्याच्याकडे बघत राहिली फक्त. तिच्या अगतिक देहाकडे बघता बघता त्याचं शरीर उष्ण व्हायला लागलं.
2 महिन्यांपासून भुकेला होता तो आणि भक्ष्य चालून त्याच्याकडे आलं होतं. छोडीन, हा ठीक. तिचं सगळं शरीर सैलावलं. तिनं एक पाऊल पुढं टाकलं तेव्हा त्यानं तिच्या दंडावर हात ठेवला. चटका बसल्यासारखं तिनं हात सोडवायचा प्रयत्न केला तसा दाब वाढला. एक शर्त है. त्याचा आवाज घोगरा होता. शर्त? त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं तिनं आणि शर्त काय ते आपसूक उमजलं तिला. हिसडा देत हात सोडवत ती त्याच्याकडे बघत थुंकली. लाल चोपडी काढून कुबेरदादा बसला होता. वडगावमध्ये जसं बलवंत दादाचं प्रस्थ होतं तेवढंच किंबहुना जरा जास्तच कुबेरदादाचं होतं. तो गावचाच नाही तर सगळ्या पंचक्रोशीचा सावकार. पांढरं शुभ्र धोतर आणि तितकाच शुभ्र सदरा त्यानं घातला होता. त्याची वस्त्र तलम होती आणि कांती तुकतुकीत. त्यानं पानं उलटताना त्याच्या 10ही बोटात घातलेल्या मुदी चमकत होत्या. पानं उलटता उलटता तो थबकला. जितू भाऊचं खातं तो तपासायला लागला. गेल्या 6 महिन्यात एकही हप्ता भरला नव्हता जितू भाऊनं. कुबेरदादाच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यानं परत एकदा कागदाकडे पाहिलं. 1 महिन्याआड त्याच्या नावावर फुल्या होत्या. 3 फुल्या त्याच्या नावावर जमा होत्या. हप्ता थकला की कुबेरदादाचा माणूस जातीनं खातेदाराच्या घरी जायचा. त्याला आधी फक्त आठवण करायचा. निम्मे लोक तर पहिल्या भेटीनंतर ताबडतोब पैसे भरायचे. आठवण केल्यानंतर 2 महिन्यात हप्ता आला नाही तर माणूस परत जायचा. या वेळेला मात्र खातेदाराला चांगलीच तंबी मिळायची. आणि 3ऱ्या फुलीनंतर मात्र चोपडी मिटली कुबेरदादानं तेव्हा त्याच्या समोरच्या चिटोऱ्यावर 8 नावं होती. चोपडी मिटत त्यानं हाक मारली, झिप्प्या. झिप्प्या दादा आला सामोरा तेव्हा त्यानं 8 नावं वाचून दाखवली फक्त. ना त्याला काही लिहून द्यायची गरज होती ना पुढे काही बोलायची. सैनीबाई दुपारी डाळ पाखडत बसली होती. तेवढ्यात झुपात धाडकन उघडला गेला आणि वावटळीसारखी भिंद्रीबाई आत घुसली. तिचा रापलेला चेहरा अजूनच काळा झाला होता आणि तिचा श्वास जोरजोरात निघत होता. ऊर धपापत होतं आणि केस आंबाड्यातून सुटले होते. सूप टाकतच सैनी उठली. भिंद्रा, मालूम पडलं? काय? पकडलं मागतिले. पकडलं मागतिले? कोणी? पोलीस. मागतिले पोलीस? बाप, काहून? लाकडं. भिंद्राच्या तोंडून धड शब्द सुद्धा फुटत नव्हता. आता वो आणि काय? जितू भाऊला मारला कुबेरदादाच्या माणसानी. सैनीचे डोळे विस्फारले. सगळे चालले चावडीत, चाल. हातातलं काम टाकून सैनी पळाली. चावडीजवळ सगळं गाव जमा झालं होतं. जितू भाऊची मलमपट्टी चालली होती आणि तो गुरास सारखा ओरडत होता. त्याचं सगळं अंग काळं निळं पडलं होतं. मलमपट्टी झाली तेव्हा कारभारी पुढे झाले. त्यांनी हात उंचावला तसे सगळे गप्प झाले. जितू भाऊला कुबेरदादाच्या लोकांनी मारलंया, पण तो त्याचा निजी मामला आहे. पण मागतीबाईला पोलीस घेऊन गेले, हे लाकूड चोरी. सगळेच तावातावानं बोलायला लागले आणि सगळा गोंधळ माजला. बिलसा पुढे झाला आणि एकदम सगळे गप्प झाले. तालुक्याला जाया हवं. तलाठी शोधून काहीतरी अर्जी दिली पाहिजे. झालाच तर पोलिसाकडे जाऊन तोडीपाणी करायला पाहिजे. अर्जी लगेच सगळ्यांच्या सूचना लक्षात घेऊन लिहिण्यात आली. पण तोडीपाणी करायला कोण जाणार? शेवटी हो नाही करता करता उख्या, बिरसा, कारभारी आणि पोलीस पाटील सगळे निघाले वडगावला. काळ्या निळ्या पडलेल्या गुरासारखं ओरडणाऱ्या जितू भाऊकडे बिरसाचा छोटा वीरसिंग बघत राहिला. त्याचे काळे भोर डोळे विस्फारलेले होते आणि प्रौढांच्या जगात त्यानं प्रवेश केला होता. कुबेरदादा जशी काही वाटच पाहत होता. मान खाली घालून उख्या त्याच्या समोर आला तेव्हा त्यानं आधी बराच वेळ त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. तासभर त्याला बसवून ठेवल्यानंतर त्यानं एकच शब्द उच्चारला, कित्याक. कुबेरदादाची दुष्ट राक्षसी लाल चोपडी उघडली आणि उख्या भाऊच्या नावाचं खातं उघडलं गेलं. खातं उघडणं सोपं होतं. ते बंद करू शकला असता उख्या. उख्यानं त्या दिवशी दारूची बाटली विकत घेतली नसती तर मागतीला रॉकेलची बाटली आणता आली असती नक्कीच. आणि पुरेसं रॉकेल घरात असतं
तर त्या दिवशी रानात गेलीच नसती मागती. तोडी पाणीसाठी कुबेरदादाकडून पैसे व्याजानं घ्यावे लागलेच नसते. पण हा विचार करण्याची उख्याची क्षमताच नव्हती. त्याऐवजी नशिबाला दोष देणं किती सोपं होतं. सातपुड्यामध्ये जे थोडंफार जंगल शिल्लक होतं ते नीलपांढरीच्या लागलीच पुढे सुरू व्हायचं. त्याच्या पश्चिमेला गुजरात राज्यात अहवा डांग भागात मात्र जंगल अजूनही घनदाट होतं. सातपुड्याच्या पूर्व भागात छत्तीसगड मध्ये अजूनही थोडं जंगल होतं. बाकीचा सातपुडा केव्हाच उघडा बोडका झाला होता. खरं तर ही भूमी प्राचीन, पार ताम्रपाषाण युगापासून म्हणजे इसवी सन पूर्व 2200 ते 1800 पासून इथं संस्कृती नांदलेली. ताम्रपाषाण युगातील 100हून अधिक वसाहती उत्खननात सापडलेल्या त्या या भागातल्याच. महाभारत काळातलं खांडव वन इथलंच. हे तर श्रीकृष्णाचं वन. घनदाट अरण्यानं व्यापलेला हा प्रदेश. गोपालकृष्णाच्या राज्यात गायी भरपूर असणारच. एकेकाळी दुधातुपाची रेलचेल असलेला हा प्रदेश. कान्ह्याचा देश, कान्हदेश, काल परत्वे आज खानदेश म्हणून ओळखला जाणारा. इथल्या अरण्याला शाप होता की काय काय माहीत. नाहीतर स्वतः कृष्णानं आणि अर्जुनानं खांडव वन का जाळलं असतं. एकेकाळी हत्ती, वाघ, चित्ते, अस्वल, लांडगे, कोल्हे यांना घर देणारं हे घनदाट अरण्य आता जवळजवळ लोप पावलेलं. ब्रिटिशांनी या जंगलाची अनिर्बंध तोड केली. सुरत भुसावळ रेल्वे लाईन टाकण्यासाठी लाकडी स्लीपर्स इथल्याच अरण्यातले. शिवाय लाकडाचा व्यवसाय करणारे होतेच. अरण्य लोप पावत होतं. हत्ती, वाघ, चित्ते, अस्वल यांचा हा भूप्रदेश मनुष्यानं बळकावला होता. स्वार्थापोटी, लोभापायी, सत्तेच्या हव्यासामुळे अरण्य अदृश्य होत होती. इतकी की आता अरण्यात राहणाऱ्या प्राण्यांचाच काय, मनुष्याचाही आसरा हरपला होता. या जंगलाच्या लेकरांना 4 लाकडासाठी वणवण फिरावं लागत होतं. पोलिसांच्या कचाट्यात सापडावं लागत होतं. मनुष्याची आदिम लालसा आणि नीच स्वार्थांध वृत्ती बळी घेत होती अरण्यांचा, त्यातल्या प्राण्यांचा आणि माणसांचा. मागतीचा बळी हे त्याचं सगळ्यात ताजं उदाहरण. सुटून आलेल्या मागतीला पाहून सैनीला धक्का बसला. भाकर हे, इतकं आणि एवढंच बोलून ती गप्प बसली. पुढे काय बोलावं ते तिला कळेच ना. भाकऱ्यांची चळत आणि कालवण मागती समोर ठेवून सैनीबाई उठली तेव्हा तिच्याबरोबर आलेल्या सगळ्याच मागतीच्या खुपडी बाहेर निघाल्या. मागतीची हालत इतकी बुरी झाली होती की ती कसं बस चालत होती. म्हणून आज सैनीबाईनं तर काल भिंदिरीनं तिच्यासाठी भाकऱ्या रांधून आणल्या होत्या. हळूहळू अंधार झाला. अंगाला चिकटलेली पोरं सोरं बाजूला झाली, भाकऱ्यांवर तुटून पडली, झोपेच्या अधीन झाली. कंदील विझवण्याआधी मागतीनं उख्या भाऊकडं पाहिलं. तो एकटक तिच्याकडेच पाहत होता. अचानक तो पुढे झाला आणि दोन्ही हातांनी तिच्या दंडाला धरत त्यानं विचारलं, "पोलीस, काय जबरदस्ती केली?" पोलक्याच्या आत घुसलेले हात आठवून मागती शहारली. तरी वनरक्षक भला. ती थुंकली त्याच्याकडे पाहत तेव्हा एक शिवी हसरत त्यानं पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं. पण तिथे तर तिच्या नजरेत झाकोळ आला तसं उख्याचे हात तिच्या चेहऱ्याभोवती आवळले गेले. मोठ्या मुश्किलीनं ती म्हणाली, "ना ना." त्याचे हात तिच्या मानेवरती आले तशी ती परत म्हणाली, "ना, काय नाही, काय नाही." तिच्या मानेवरची पकड घट्ट झाली. इतकी की तिचा श्वास कोंडला, छाती आता फुटेल असं तिला वाटायला लागलं. तिच्या मानेवरच्या शिरा तट्ट फुगल्या आणि डोळे आता खाचातून बाहेर येणार आहेत असं तिला वाटलं. "साली हरामी!" अचानक त्याला तिला ढकलून दिलं. तेव्हा ती भेलकांडली. "इतकं एवढं जमलं नाही 4 लाकडं शोधायला? का कोणाला भेटायला गेली होती?" कोपऱ्यातला बांबू त्याला दिसला आणि तो बेफाम झाला. स्वतःच्या मालकी हक्काची पायमल्ली झाली ही शंका आली आणि बांबू मागतीच्या पाठीवर वारंवार पडायला लागला. हातापाया पडणारी मागती दिसली तशा त्याच्या शरीरातून गरम वाफा निघायला लागल्या. सगळ्या दुनियेनं नाडलेला तो उख्या आता तिचा मालक होता. सत्तेची, वासनेची जोरदार लाट त्याच्या अंगांगात पसरली. बांबू फेकत त्यानं तिला जवळ ओढली आणि नंतर बांबू सारखीच सहजतेनं दूर ढकलूनही दिली. खरंच किती अवघड आहे ना हे मागतीसारख्यांचं जगणं. म्हणजे घरासाठी घरातल्यांचीच सोय बघायला तिने रॉकेल मागितलं, रॉकेलला पैसे मागितले तर त्याला त्याच्या नवऱ्याला ती दारू महत्वाची वाटली.
त्यासाठी तिला मारलं, झोडलं, परत तिचा हवा तसा फायदा करून घेतला. त्याच्यानंतरही जेव्हा ती जंगलात गेली, बोळी तिने कशीबशी मिळवली, तिची तब्येत बरी नसताना, तिला शक्य नसताना, मग त्याच्यानंतर ते वनरक्षक, ते पोलीस, किती भीषण आहे हे सगळं. म्हणजे एखाद्याच्या तावडीतनं वाचावं तर दुसऱ्यांनी पकडावं आणि एवढं करून, एवढं सोसून तिने घरी यावं, तर नवऱ्याने केवळ आणि केवळ ही आपली बायको आहे आणि इतरांनी तिला काहीतरी केलं असेल, तिच्यावर अत्याचार केला असेल, म्हणून तिलाच जाब विचारावा. आणि कसं आहे ना, ह्या उख्याचं एकंदरीत असं दिसतंय, की ह्याला जगात फार किंमत नाहीये. आणि अशी जी माणसं असतात ना, ती घरी किंवा असे त्यांच्यापेक्षा जे कमकुवत असतात त्यांच्यावरती आरेरावी नक्कीच करतात. हे उखे आहेत त्याचंच उदाहरण आहे, असं मला तरी वाटतं. खरंच म्हणजे ती बाई तिथे काय-काय सोसून आलीये, कशा-कशा अवस्थेतनं ती जाऊन आलीये, ते सोडून म्हणजे तिला चालता येत नाहीये, अशा अवस्थेत ती आहे. ते सोडून हा तिच्यावरच त्या सगळ्याचं खापर फोडून तिलाच मारतोय, झोडतोय आणि परत तिच्याच शरीराचा फायदा करून घेतोय. हे किती विकृत आणि भीषण आहे. खरंच. हे माहीत नाही म्हणजे अवघड आहे, एवढंच मी म्हणेन. असो, आता ह्याच्यापुढे ह्या गोष्टीत काय घडणार आहे, ह्या कादंबरीत काय घडणार आहे, हे आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघूच यात आणि तोपर्यंत धन्यवाद.